तर आपण पहिल्या पार्टमध्ये आपण गणपतीची तयारी पाहिली होती, सजावटपासून डेकोरेशनपासून त्याचं आगमन पाहिलं होतं. आता आजपासून आमच्या गणपतीच्या आरत्या सुरू झाल्यात. तर आता आम्ही पहिल्यापासून आता आरती घ्यायला सुरुवात केली. आता थोड्या वेळच घरातून आरती सुरू होईल. आता आता जवळपास 7-8 घरांची आरती होऊन आता सगळे गावकरी आमच्या घरात आले आहेत. आता आमच्या घरामध्ये आरती होईल आणि इथून अजून आमचे पुढे 4-5-6 घरं आहेत. तर त्यांच्या आरती होऊन नंतरच मग सगळे भजनाला बसतील. मग एका दिवसामध्ये आज 2 भजनं करायची आहेत. सुख करता वाचा विघ्नाची तर आज पहिल्या दिवशी सगळ्या आरत्या संपल्या आहेत आणि आता पहिलंच घरी भजन आहे. तर सगळे आता भजनाला बसले आहेत. आता थोड्या वेळात भजन सुरुवात होईल. काय करायचंय काय पण कुठला अभंग घेणार आहे? अभंग कुठला घेणार आहे? आधी पहिली सुरुवात आहे. सुरुवात कर. नाही आज पहिला दिवस आहे. उद्यापासून करेल. मग उद्यापासून हे बोललं नाही त्यानं मेहमान तर केलं आहे. घे ना तू एक गजर घे कुठली. हा एक गजर घे कुठल्या तरी. घेणार बघूया वाट बघतोय. हा घेणार. आवाज नाही ते प्रॉब्लेम काय बघ. काहीतरी आवाज असं येत नाही बघ. का पण आवाज नाही येत काय? लांब तर नाही येत आहे. पर्याय काय याचा? पर्याय काय? EMI वर आहे. हार्दिक शुभेच्छा तुला. मेदांश बाबू नाव सांग तुझं. ऐकर लवकर. आता घेऊया माईक वर तुझा बड्डे. गणपतीच्या गेल्या वेळी नमो देवराया नमो ज्ञान सिंधो 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 नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो तुझं नमो नमो तुझं नमो नमो तुझं श्री गणराया नमो नमो तुझं श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुणराया बुद्धी द्यावी तुझे तुझे
बासरा का जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आता काय नको भजन झाल्यावर बोलू काय ते आता काहीच बोलू नको पार्टनर नाही बोलला तरी चालेल ना पार्टनर नाही बोललं तरी चालेल नमो देवराया नमो ज्ञान सिंधु आनंद झाला विघ्न त्याला आनंद झाला विघ्न त्याला गजानना पार्वती नंदना मोरया गजानना हिरवा चापा पिवळे फुले त्याचा झोंपिला तुरा उशीर झाला तुझे कोण आई माता नाम्याला उशीर झाला
माला पुसे गोराई माता. ए काकी तुम्ही कुठे चाललाय आता? मी माहेरी चालले. माहेरी चाललाय. पण तुम्ही असं ठरवलं होतं का हे सगळ्यांनी सगळे पिंक झालेत? नाही नाही, हे योगायोग. योगायोग. आता इकडे ही बघ, ही सुनबाई पण पिंक आहे. योगायोग. हा बघ पिंक. ए तुझा कुठे गेला तो? आणि हे बघ हे ग्रीन. हे दोघं ग्रीन आहेत. आणि हा कुठे गेला? टी शर्ट कुठे रे? आणि हे बघ. मग तुम्ही ठरवलं सगळ्यांनी बँड वाले बनून जायचं वाकेडला? नाही नाही, योगायोग. योगायोग. मग हा एकदम भारी योगायोग आलाय. हा. आणि किती वर्षांनी चाललाय वाकेडला? मी बाबा जाते दरवर्षी एक तासापुरती. तासापुरती. आणि असं रिटर्न कधी येणार आहे? लगेच 1-2 तास. लगेच आपल्या आरतीला हजर. हो. हा, नशीब. लवकर या, पटापट या. ए माझा रुमाल पण pink आकाश आहे. येशील ना आरतीला? ए का राशील तिकडं? हॅलो, माझा रुमाल पण पिंक आहे. अरे ए, बापरे माझी झालं. पण pink आहे. ही बघ. हे पण पिंक आहे. सगळंच पिंक आहे. आमचा पडदा पण पिंक आहे. तो बघा, आमचा पडदा पण पिंक आहे. तर संकेत, पहिला दिवस गणपतीचा आपला पार पडलाय. सगळ्या आरत्या भजन 3 आपल्याकडे काल आरत्या झाल्या. आज आपल्याकडे आता मग आत्ताचा काय, आताचा प्लॅन कसा आहे आजचा? आजचा प्लॅन म्हणजे विजूनारकर यांचा 1.5 दिवसाचा गणपती होता काही कारणास्तव. तर तो आता मी विसर्जन करायला जात आहे. आजचा विसर्जन सगळ्यांना आज विसर्जन आहे. कालच ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं सगळ्यांना. सर्वांना सांगितलं होतं. तर आता हो तात्या का चला. हा येत आहे. तर आता ते विसर्जन करायला आम्ही जातो. बघूया. म्हणजे हे विसर्जन करून पुन्हा परत आपल्याला दुसऱ्या सुरुवात आपलं करायचं. सगळ्या अर्थ संपवायचे आहेत. परत आज 3 भजनं आहेत, ती पण करायची आहेत. 3 भजनं पण करायचे. चला विघ्नेश. कालचा मेनू चांगला होता तुमच्या घरातला पण. मिसळ पाव सगळ्या लोकांनी एन्जॉय केला. मिसळ पाव आवडला ना सगळ्यांना आवडलाय. 4-5 पाव खाल्ले. लोकांमध्ये कॉम्पिटिशन लागले होते पाव खायची. कशातून? गाडीतून? कशाला? नाही पाऊस. ताडपत्री चला तिथे घे जाताना गाडीत. पप्पाने ताडपत्री सांगितले आणायला. बघूया. चला आता विसर्जन बघूया. चला. मोरया गणपती बाप्पा. मोरया. हळू. सुपारी पडली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला, पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. मूर्ती तू मोरया, पावरे गणराया, पावरे गणराया. मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सोंडा बकल सुंदरी नयना, रामाचा वंशाय सदगा संकटी. देव दत्त. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. बाबू खाली बघा घसरशील. अरे हो नको, आता खाली नाही जायचंय. हळूहळू पाय लाव. बस ह्याच्या खाली नको जाऊस. बस. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती गेले गावाला, पडेला आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
आप्पा मग तुम्ही आपल्या वाडीमध्ये तेव्हा तुमच्या एजची जेव्हा बरीच सारी पोरं असतील ना, खूप सारी. हो मग ते जवळजवळ 15-20 तरी पोरं होती. म्हणजे व्यवस्थित चांगली हां मजबूत खेळणारी वगैरे हुशार हां अशी मुलं होती आमची. गँगच होती पण. हो गँगच होती. हां आम्ही मॅच घ्यायचो ना क्रिकेटची वगैरे. हां इकडे हरळ रायपडण आपल्या गावामध्ये. हां हां पण आमचा असा विषय होतो की आम्ही केव्हा हारलेलो नाही. केव्हाच हारलेलो नाही. हारलं. हां कोणतीच मॅच आम्ही हारलेलो नाही. आणि असंच आम्हाला वाटलं हां आम्ही आता हारणार. हां अंदाज लागला बुवा आता आम्ही 100% हारणार. थोडा वेळ जर बाकी असेल तर समजा 1 ओव्हर 4-5 बॉल किंवा बाकी असतील मग मानगड करायची. कारण काढायचं कुठून तरी काहीतरी वाईट नो बॉल वाईट काहीतरी कारण शोधायचा पॉईंट शोधायचा काहीतरी भानगड करायची आणि सरळ टर्म काढायचे आणि वाट धरायची. पैसे पण द्यायचे नाही आणि काय नाही. हारलं संपलं. आमचा रेकॉर्ड अजून कायम आहे. आम्ही हारलेलोच नाही. आणि जास्त भानगड झाली आपलं स्टंप घ्यायचं त्यांचं स्टंप घ्यायचं बॉल घ्यायचं पाठीमाग बघायचंच नाही. पाठीमागे ते आवाज दिला ना काय बिल्डिंग तशी लावायची ना. हा तुम्ही काय बोलायचं स्टंप काढणार मी. हा मग माझ्याकडे काम होतं. स्टंप काढायचं तुमच्याकडे काम होतं. स्टंप कांद्यावर घ्यायचं आणि भांड्याचं काम कोणाकडे अजून दुसरं मीच भांडणार. अजून जयवंती आमचा सुरुवात करायची अगोदरपासून. ते सगळं बिल्डिंग लावून ठेवायची. भांडा हे लक्षात ठेवा आपण हारतोय असं वाटलं की असं करायचं. असं भांडणं पण भरपूर आमची भांडणं. आणि आपल्यामध्ये क्रिकेटर चांगला कोण होता? चांगला खेळायचा अण्णा का? हा नारायण. अण्णा का एक्सपर्ट म्हणजे 100% की एवढं 2 रन काढणार असं. बॉलिंग बॅटिंग हो एक्सपर्ट दोन्ही कामात एक्सपर्ट नाव होतं. नाव आणि अण्णाचं नावच होतं ना सगळीकडे. सगळ्या गावात अण्णाचं नाव होतं. अण्णा आहे ना जिंकणार असं अण्णाचं होतं. भांडायसाठी आणि तुम्ही बाकी 2-3 जण ठेवलेली. चांगलं लहान पहिलेचे दिवस वेगळेच होते. म्हणजे वेगळे होते. तेव्हा जी वाडीत मजा होती ना ती आज नाही. जरा कारण पण वेगळी आहेत. तेव्हा टेक्निक वेगळं होतं. आताचं टेक्निक वेगळं आहे. आता तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती. आता टेक्नॉलॉजी आली तर लोक घरात बसतात. लक्षात तेव्हा आमच्याकडे बॉल घ्यायला पैसे नव्हते. मला म्हणजे आठवतं मी 7वीला असेल तेव्हा 1 रुपया 10 पैशाला बॉल मिळायचा. 1 रुपया 10 पैसे. पण ते पण आमच्याकडे नव्हते बॉल घेण्यासाठी. आणि तुमचा स्पॉन्सर कोण होता हे मॅच लावायला पैसे? आमचा स्पॉन्सर बाबा. पांदितले बाबा. ते बोलायचे चला खेळायला पैसे मी लावणार. तुम्ही बोला पैसे द्यायचे पण त्यांच्याकडे पैसे असायचे काय? ते पैसे कुठले आमचं ठरलं प्राईज द्यायचंच नाही ना. मग पैशाची गरज काय? आपण बाबा म्हणजे काय सांगू नेतृत्व मजबूत होतं. खंबीर नेतृत्व. अरे तुम्ही फक्त माझ्यावर चला बाकीचं बघूया. बाकी असा बोलायचा बाबा. ह्या त्याचा विशेष गुण होता नेतृत्व. म्हणून कधी पण नेतृत्व चांगलं पाहिजे तर तुम्ही सगळे पुढे जा. तर पुढे प्रत्येक वेळेला बाबा सांगायचा तर मी आहे ना तुम्हाला काय करायचंय तुम्ही चला. असं नेतृत्व बाबाचं होतं. ही गोष्ट म्हणजे 100% मान्य करावी लागेल सगळ्या त्यावेळेस आमच्या पोरांना. कारण का त्याला हे माहिती होतं माझ्या पाठीमागे आहेत ना कार्यकर्ते माझं मजबूत आहे. आपल्याला काय टेन्शन नाही काय. म्हणून हे आजच्या पॉलिटिशियननी पण हे शिकलं पाहिजे का आपलं नेतृत्व चांगलं ठेवा. नेतृत्व कणकर पाहिजे. नेतृत्व चांगलं पाहिजे तर पार्टी चालेल. पार्टी चालेल नाही तर पार्टी नाही. कसं फक्त कार्यकर्त्यावर चालत नाही. कार्यकर्त्यावर नाही चालत. चालत नाही. दिशा दाखवणारा कोणतरी पाहिजे. पाहिजे ना. अरे हा रस्ता चुकीचा आहे ह्या रस्त्याने जा असं सांगणारा माणूस पाहिजे तर तुम्ही पुढे जाणार आहेत. नाही तर पुढे जाणार नाही. सुरुवात करताना आरती चालू करताना पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हे झाल्यानंतर हरारा महादेव तुझं सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. हा पहिला
सुरुवात झाली. ह्याच्यानंतर तुला म्हणजे हरिनाम गोड झाले म्हणा किंवा येई विठ्ठल म्हणा. हा म्हणजे पहिल्या आपल्या जेव्हा आरत्या व्हायच्या तेव्हा प्रत्येक घरात तेव्हा मोठ्या मोठ्याच आरत्या व्हायच्या. योग्य 28 ही व्हायचीच प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी होती ती. Compulsory आणि त्याची चाल ती आपण लावतो लांब वाली, लांब एकदम ताणून आवाज ताणून. आणि ती एकच आरतीला 10-15 मिनिटं लागतात. हो 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटात कंपल्सरी. नंतर तुला ते साध्या कुठली म्हणायची एक आरती मंडित माळा शोभत असे गळा, ती आरती एक. त्याच्यानंतर काशीराम भाऊंची काल आरती कोणीतरी घेतला नव्हती. कोणतरी बोललं मला, ते बोललं पाहिजे काशीराम भाऊंची आरती म्हणायची फेमस. खाली चौथऱ्या आरती चालू झाली की काशीराम भाऊ हे का ते चढावड असायची ना. एक इकडून बोलला का एक इकडून बोलायचं. आप्पा, महादेवांना, काशीराम भाऊ असे बरेच लोक होते. बबन दादा, ध्यान बाबा, नारकरपैकी कधी 1-2 जण कोणते होते. म्हणजे असे सगळे लोक त्यावेळेला ह्या जुन्या आरत्या आता कोण म्हणताय ना, सहसा आपण काय राधा महादेव आहे एवढंच म्हणतो आता. त्याच्यानंतर ते पाठचं जे बोलतो ते आपण घालीन लोटांगणच्या नंतर ते घालीन लोटांच्या अगोदर जडमुडं उद्धरले, सकल जीवाई तारिले, ते तो अभंग आहे. त्याच्याकडे हरिनाम गोड झाले, हे सगळे एका पाठोपाठ घ्यायचे असतात. ते आता कोण घेत नाही. आता कसं 2 अर्थ झाला की घालीन लोटांगण वंदन चरण डोळ्यानं बाहेर उप तुझे असं सगळं घेतलं जातं. पहिला तेव्हा कमसे कम एका घरामध्ये किती वेळ जायचा तरी? अरे अर्धा तास आहे, एक अर्धा ते 1-2 तास एका घरात आरती म्हणताना. आणि आता आपण 10 मिनिटात संपवतो सगळं. कारण का आपण नंतर मग विचार करतो तेव्हा पण भजनं व्हायचीच ना प्रत्येकाच्या घरात. तेव्हा कसं होतं आपण तिकडे जात नव्हतो. 2 पार्ट्या होत्या आपल्या. आणि हे 2 घर फक्त, ही 2 घरं. 2 पार्ट्याच्यामुळे कसं पांदीतलं एक, आपलं घर जुनं एक. त्यापूर्वी नव्या घरामध्ये गणपती नव्हता, तो नंतर झाला नाणी ऑफ झाल्यानंतर. आणि वरल्यांचा एक, नारक्यांची 5-6 घरं असायची ना. त्या 2 पार्ट्या झाल्या होत्या तेव्हामुळे. त्याच्यामुळे तेव्हापासून म्हणजे ही अभंग चढावड तिकडे पण लागायची आणि इकडे पण लागायची एकाच वेळी. आणि धुमाकूळ म्हणजे ह्याच्यामध्ये भजनामध्ये धुमाकूळ घालायचे लोक. पण सगळं वारकरी. त्याच्यामध्ये कुठलं असं जे आता हे सगळे जे ह्याच्यामध्ये जे काय भजनं बदली जातात अशी भजनं त्यावेळी म्हटली जात नव्हती. त्यावेळी संपूर्ण म्हणजे देवाचं नामस्मरणच करत होतं. अच्छा, मग हा तर असा पहिल्याचा काळ होता. आणि आत्ताचा काळ थोडासा वेगळा आहे. आणि आरतीचं म्हणण्याचं म्हणजे बदललंच आहे ना सगळं. आरती म्हणण्याची स्टाईल पण बदलली, तुमच्या चालीरीती सगळ्या बदलल्या. भजन संपल्यावरची परिस्थिती. हे किती अभंग झाले विकी? किती अभंग घेतलंस? अरे 4 अभंगांमध्ये बघ झोपला काय रे? सूर्या का
किती अभंग घेतले? किती अभंग घेतला तुम्ही झोपलात ते? तुमच्या कमरा गेल्या काय? हे अशी लपडी होतात बघा. लाचचं भजन होईपर्यंत असे प्रॉब्लेम आहे. अरे भजी आली, भजी आली. हे वासरा कुठली आहे? भजी कुठली? भजी कुठली आहे? हे किती प्लेट खाणार? किती प्लेट खाणार आता? किती गल्ले गाडीची 4. मग आता किती खाणार आहे? तू सांग, याच्यात रेकॉर्ड करतोय मी आता. मोलाचं काम करतोच आहे तू. ए साधारण किती प्लेट झाल्या? 2 प्लेट. अरे 2 प्लेट म्हणजे एका प्लेट मध्ये 10 होत्या. हे काय रे? हे काय संकेत? किती प्लेट? 10 प्लेट. अरे अख्खी चटणी घेतला नाही त्याने टोप. पण हे काय हा टोप घेऊन का बसलाच आहे? भजी खायला. भजी? ए सरकारची लाडकी बहीण कोण आहे? मी आहे. तू आहेस? तेव्हा जरा कमी बोल. तू आहेस? तू आहेस काय लाडकी बहीण? आता मी तुला सांगितलं ना. नाही सांग लाडकी बहीण तू आहेस का? 3,000 आले? 3,000 आले ना तुला? नाही आले? बोलू नका. आता मी काय बोलतोय? तिला आले. मी काय बोलतोय? बोल. हे उद्या बोलू नको, मोठे येते. तिला पैसे नाही आले. अरे मी काय बोलतो, ते 3,000चं काय केलं? ठेवलेत मी माझ्या भावाने दिलेले. भावाने? सेविंग मध्ये ठेवले. त्याचे 3,030 करणार आहे. 3,030 किती वर्षात? 5-10 वर्षात 1,000 रेट तसा. आता भाव किती रेट देतो ते बघेल. अच्छा. आणि आता पण ज्या बाकी जे बघतात ना, ज्या लाडक्या बहिणी 3,000 रुपये घेतलेत, त्यांनी आपले ड्रेस घेतले, साड्या घेऊन संपवला नाही पण पैसे महिन्यातच. आता मला देणं आहे, महिन्यात ते संपवणार आहे. अच्छा, मग त्याचं काय घेणार आहे? त्याचं घेणार माझ्यासाठी, तुझ्यासाठी? माझ्या मुलांसाठी, माझ्या पोरग्यासाठी घे. म्हणजे जेवण बिवण नको? नाही. गरीब आहे म्हणून तुम्हाला दिलेले आहेत ते पैसे का? बा तुम्ही रेशन भरा. लग्न करायचं आहे. अरे पण तुम्ही रेशन भरा, असं याच्यासाठी पैसे दिले ते. तुम्ही खर्च कशाला करता? ते फुकट देतात रेशन, ते मला बस होतं ना. अच्छा, म्हणजे सरकारने चांगलं केलेलं आहे म्हणजे तुमचं. मग तुमचं वोट कोणाला आहे? माझं सरकारलाच आहे. कुठल्या सरकारला? ज्यांनी पैसे पाठवले त्याला. अच्छा, त्यांना वोट आहे का? तर ह्यांचा वोट आहे महायुतीला. आणि इथे महाविकास आघाडीवाले इथे बसलेत. हे आमचे महायुती आणि हे महाविकास आघाडी. कसली तयारी हो? तयारी कसली आहे आज? पुरणपोळ्या चालू आहेत का? तुम्ही लाडकी बहीण, तुम्ही दोघी पण आहेत का लाडकी बहीण? दोघांना पण आलेत का? दोघांना पण आले. मग काय केलं तुम्ही पैशाचं? काय नाही, शॉपिंग केली. डाळ बघितलं? गणपतीची शॉपिंग केली. गणपतीची शॉपिंग. गणपतीचे मग त्यांनी दिलं आपलं रेशन बिशन घ्या, तांदूळ भरा घरात, त्याच्यासाठी 3,000 रुपये दिले. तुम्ही लोकांनी काय केलं? येतील ना, मग आम्ही त्याच्याने रेशन भरणार. हे बघा साहेब, बघा काय तुमच्या लाडक्या बहिणी बघा, पहिल्या शॉपिंग करतायत. 3,000 भेटले. आमच्या बहिणीने इयरफोन घेतले 3,000चे. 3 आले. 3 आले तर डायरेक्ट इयरफोन. पुढच्या वेळी जरा 3,000चे जास्त वाढवा, लोकांना पैसे कमी पडतायत. काय कशाबद्दल अशी पूजा काय ठेवलेली आहे? पहिल्यांदाच करते. पहिल्यांदा घरामध्ये. अच्छा, धन्यवाद. चांगलं आहे. तुझा हे बघ, याची बघ किती पडले. तुझं बघू दे. दाखव तुझा दात दाखव, कसं पडलाय बघू तरी. बघू. विन तू बोल तिला दात दाखवायला एकदा.